श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल राशी राहुल ब्लॉग. मी एक स्वामींची नात. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आज आहे 10 नोव्हेंबर, म्हणजे आमच्या जागृतचा बर्थडे. आणि तो बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही लोणावळा येथे एकविरा आई मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर स्वामी समर्थांचा मठ म्हणजेच लोणावळा येथे असलेल्या नांगरगावी असलेला स्वामी भवन येथे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत आमचा जागृतच्या बर्थडे डेस्टिनेशन प्लेस या ठिकाणी. हे ठिकाण म्हणजेच तुम्हाला असं वाटत असेल बघून, म्हणजे आजूबाजूला ही हिरवी झाडी, डोंगर, गर्द घनदाट असं जंगल आणि नागमोडी रस्त्यांचा हा वळणाचा असलेला रस्ता, हे पाहून तुम्हाला असं वाटत असेल की हे कुठेतरी असं गावचा प्लेस आहे. तर तसं गोंधळ करू नका, कारण हे आहे आपल्या पनवेल या ठिकाणी. हो, कारण असं बघताना कोणालाही वाटेल की हे गावामध्येच कुठेतरी आहे आतमध्ये वगैरे, पण हे आहे पनवेलमध्ये. आणि जर तुम्ही बाय ट्रेनने येत असाल तर पनवेलपासून अर्धा ते 1 तास या अंतरावर असलेलं हे आर्य आरुष फार्म येथे आम्ही आता आलेलो आहोत. तर आता आपण पोचलो आहोत आपल्या आर्य आरुष फार्म हाऊस पनवेल येथे. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर इथे पार्किंगची सोय आहे आणि मेन सर्वात वायफाय देखील आहे. म्हणजे असं वाटतं ना की गावामध्ये गेल्यावर नेटवर्क नसेल काही, पण इथे वायफाय वगैरे सगळं आहे. आणि आता तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर पाहून वाटलंच असेल की हे फार्म हाऊस एखाद्या निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या कुशीत असं लपलेलं छान असं छोटंसं आपल्या घरासारखं वाटणारं फार्म हाऊस आहे. आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत जागृतच्या बड्डे स्पेशल आर्य आरुष फार्म येथे. खूप सुंदर फार्म आहे आणि एवढा मस्त फार्म आहे की पूर्ण तुम्ही जर समोर बघितलं तर तुमच्या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच की पूर्ण गावचा फील येतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला कळतं की मला गाव म्हणजे खूप माझं प्रिय असं ठिकाण आहे. सो मी जिथे जाते तिथे मला गावचा फील येईल असं बघत असेल. सो हा जो तुम्ही फील घेताय ना, तर तुम्हाला कळेल की पूर्ण म्हणजे पूर्ण गावचं आहे. बघा, इथे बघता तुम्ही प्रॉपर असे डोंगर, झाडी आणि हे गावचं चिऱ्यांमध्ये असलेलं हे असं घर. ही अशी गावची चिऱ्यांमध्ये अशी घरं असतात त्याप्रमाणे हे घर आहे आणि खूप मस्त आहे. खूप तुम्हाला जर विकेंड किंवा हॉलिडेला फार्म रिसॉर्टमध्ये जायचं असेल तर ह्या फार्ममध्ये नक्की या. हा फार्म खूप छान आहे, ज्याचं नाव आहे आर्य आरुष फार्म. तुम्हाला नक्की आवडेल. पाची रूमच्या फ्रंटला हा तुम्हाला पूर्ण स्विमिंग पूल आणि हा वरती तुम्हाला असं बसून छान चहा वगैरे काही जे करायचं असेल ते तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता. हा पूर्ण गावचा नजारा दिसतो, डोंगर वगैरे. आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि हा चंद्र दिसत आहे. आणि ही जे समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे त्यांचं जेवण बनवण्याचं, म्हणजे जसं आपलं घरामध्ये किचन असतं तसंच हे इथलं किचन आहे. आणि इथे तुम्ही जेवू शकता. आणि जर तुम्हाला तसं नसेल जेवायचं तर तुम्ही घराच्या बाहेर असे छोटे डायनिंग टेबल केलेले आहेत, चेअर्स आहेत. इथे लाइटिंग्स पण दिलेल्या आहेत बघा.
केवढा भारी दिसतोय बघा. आता तुम्हाला मी आतल्या रूमची छान दिसतंय ना, पूर्ण गावचा लुक फील करताय ना. चला तर आता तुम्हाला मी माझ्या रूमची टूर देते. तर हा आहे आपला रूम. पूर्ण जशी चिऱ्यांचं घर. पहिल्या पूर्वीच्या जमान्यामध्ये मातीची घरं होती, पण आताही तुम्ही बघू शकता ह्या लोकांनी म्हणजे असं पूर्ण चिरा ठेवलेला आहे. काही प्लास्टर, काही कलर, काहीच केलेलं नाही आहे. आणि ही अशी चिऱ्यांची पूर्ण अशी भिंत आहे बघा. तुम्हाला इथे या रिसॉर्टमध्ये TV भेटतो, इवन वायफाय देखील आहे, AC ची सेवा आहे. आणि जसं की तुम्ही बघताय बघा, हा तुम्हाला जर डोअर ओपन ठेवला तर तुम्हाला हा सगळा पूर्ण बाहेरचा व्ह्यू दिसून येईल बघा. इवन तुम्हाला जसं की मी दिसते इथे ही कपाटाची सोयसुद्धा आहे. सो वॉर्डरोब, ज्या लोकांना कपाट, वॉर्डरोब जे काही म्हणायचं आहे ते इथे वॉर्डरोब दिलेलं आहे. आणि तुम्हाला मी वॉर्डरोब पण दाखवते. हे बघा, हे सध्या आता आमचा रूमबाड आहे, सो इग्नोर. इथे छान असं बेसिंग, वॉश बेसिंग. इथे देखील तुम्हाला माझा फेवरेट मिरर दिसतो. आणि हे आहे आपलं बाथरूम. बाथरूममध्ये शॉवर, इवन छान स्वच्छ क्लीन आहे. आणि बाथरूम नंतर आपण आता जाऊया आहोत. हे बघा, हा असा बेड आहे. आता हे सर्व आमच्या बॅग्स वगैरे आल्या त्यामुळे थोडंसं सर्व मिसप्लेस झालेलं आहे. आणि सगळ्यात माझा आवडीचा पॉईंट मी आता तुम्हाला दाखवते आहे, जो की माझं अट्रॅक्शन आहे. हा बघा, हा लेक पॉईंट, हा लेक व्ह्यू. म्हणजे छोटीशी अशी, म्हणजे आत्ता तुम्हाला छोटं दिसतंय, पण इतर वेळी ज्या वेळेला पाऊस असतो इथलं वातावरण, इथलं क्लायमेट काय सांगू तुम्हाला. ही जे पाणी आता तुम्हाला एवढं खूप कमी दिसतं ना, तेवढं नसून ते खूप असं भरलेलं असतं पूर्ण पाणी हा. आणि हा जो पाण्याचा आत्ता आम्हाला इव्हन तुम्हाला मी सांगते, ह्या कमी पाण्यामध्ये सुद्धा खूप पाण्याचा छोटासा एकदम मंद स्वरामध्ये खळखळाट ऐकू येतो आहे. पण इमॅजिन करा, जर ज्या वेळेला पाऊस असेल आणि ही पूर्ण नदी भरलेली असेल तर तुम्हाला इथे किती खळखळाट ऐकू येईल पाण्याचा, जो आपल्या माणसाला मनशांतीसाठी थंड शांत गाव असा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्या फार्म रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. हे बघा, पाठीमागे असं छान असा डोंगर धुक्याने पसरलेला आहे. थंडी थोडीशी जाणवत आहे. आणि ह्याच्या पुढेच एक डॅम पण आहे, काडेश्वर डॅम म्हणून. सो आम्ही तिथे अजून नाही गेलो आहोत, पण मे बी जर टाईम भेटला तर नक्की जाऊ आणि तिथलाही मी ब्लॉग दाखवीन तुम्हाला. पण आता हे तुम्ही बघताय ना, किती छान वाटतंय. आणि तुम्हाला इथलं मेन दाखवते, लाईटिंग. बाहेर जर तुम्हाला बसून गावचा आनंद घ्यायचा असेल तो हा 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 तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पहा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या राशी राहुल या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक तर कोण करतच नाही. आणि लाईक करायला तुम्हाला थोडीच पैसे द्यावे लागतात, फ्री लाईक आहे. एक जर व्हिडिओ करते आहे मी तर एक लाईक माझ्या आनंदासाठी द्या, म्हणजे जेणेकरून मला थोडंसं काहीतरी आनंद, मोटिवेशन मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल तर, मी कोणाला फोर्स नाही करत आहे, पण तुम्हाला जरी माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि हा मागचा व्ह्यू कसा वाटतोय हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या कोणाला हा स्पॉटचा ॲड्रेस पाहिजे असेल तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. सो बाय, स्टे ट्यून. आणि असंच कंटिन्यू माझा हा व्लॉग बघत राहा. हे जे तुम्ही बघता ते तुम्हाला माहिती आहे, जे आपली जनरेशन आहे, आपल्या लोकांना माहिती आहे की ह्याला कंदील म्हणतात. पण आताच्या लहान मुलांना यातलं काहीही माहिती नाही की ह्याला कंदील असं म्हणतात. सो ह्यांनी ही गावची जी थीम ठेवली आहे ना, ती खरंच ग्रेट आहे. सो तुम्हाला हे गाव
फील करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे या. बघा माझा मागचा व्ह्यू. तर संध्याकाळी पोचल्यानंतर आम्ही तिथे चहा वगैरे जे काही तिथे स्नॅक्स आहे ते खाल्लं आणि त्यानंतर थोडासा फेरफटका मारण्यासाठी जरा बाहेर फिरून आलो. जसं की तुम्ही आता बघत आहात, पूर्ण दिव्यांच्या रोषणाईमध्ये असं सजलेलं हे फार्म हाऊस खूप छान आहे, मनाला भारावून टाकणारं आहे. आणि तसंही आता आम्ही थोड्या वेळानंतर जेवणासाठी म्हणून जाणारच आहोत, तर जेवणाचा व्लॉगही टाकेन आणि उद्या सकाळी उठल्यानंतर आम्ही काय काय करणार आहोत त्याचा व्लॉग देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो हा व्लॉग पूर्ण पहा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि एक कमेंट किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.